इलेक्ट्रॉनिक्स आहे, मुंबई युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली आहे. त्यानंतर पुढे जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केलेला आहे काउन्सिलिंगमध्ये. मी एक शिक्षक पण आहे, मी गणित हा विषय शिकवतो आणि माझे स्वतःचे क्लासेस आहेत आणि मी करिअर काउन्सिलिंग पण करतो. गेले 30 वर्ष अथक हा कार्यकाळ माझा कार्यक्रम चालू आहे. अनेक सेमिनार्स होतात आणि अनेक सेमिनार्समध्ये माझं मार्गदर्शन चालू असतं. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा खास थोडा जिव्हाळ्याचा आहे, कारण मी स्वतः दापोली तालुक्यातून आहे. त्याच्यामुळे हा घरचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे असं पाहुणा वगैरे असं शब्द वापरू नका. खूप आनंद होतो जेव्हा आपल्या तालुक्यातली आपली जवळची मुलं मोठी होताना बघतो, तेव्हा खूप आनंद होतो. माझी थोडक्यात वैयक्तिक ओळख करून देताना पुढे जाऊन अजून काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर म्हणजे अर्थात छोटंसं कुटुंब, दादरमध्ये मी राहतो. लालबाग परळमध्ये मी लहानाचा मोठा झालेलो आहे. 2 मुलं आहेत. एक मोठा मुलगा माझा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतो युनिव्हर्सिटी ऑफ सिन्सिनाटीमध्ये, अमेरिकेमध्ये शिकतो 12वी नंतर. त्याच्यानंतर छोटा मुलगा आता 9वीला आहे, तो केम्ब्रिज बोर्ड्समधून शिकतो आहे. सांगण्याचा हेतू हा आहे की संधी खूप उपलब्ध आहेत, आपल्याला संधीचा शोध घेता आला पाहिजे. तुमच्यापैकी बरेच जण आता 10वी झालेले आहात किंवा 12वी झालेले आहात किंवा ग्रॅज्युएशन झालेले आहात. ओके, ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचा सल्ला असा आहे की तुम्ही ग्रॅज्युएशन झाले आता नेमकं काय करायचं. पोस्ट ग्रॅज्युएशन आजच्या घडीला गरजेचं आहे, पण पोस्ट ग्रॅज्युएशन कुठलं करायचं, कुठे करायचं हा प्रश्न तुमच्या डोक्यात असेल. परदेशात खूप संधी उपलब्ध आहेत, पण माझा सल्ला असा आहे की ॲटलिस्ट 1 वर्ष आपल्या इथे राहून नोकरी करा, अनुभव घ्या, प्रॅक्टिकॅलिटी समजून घ्या. बाहेरच्या जे आउटर वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये काय गरजेचं आहे हे समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करा. 1 वर्ष नोकरी केल्यामुळे तुम्हाला नोकरीचा अनुभव मिळतो, तो तुमच्या CV मध्ये तुम्ही ॲड करू शकता बाहेर जाताना. प्लस थोडेसे पैसे आपल्याजवळ जमा होतात, त्याचा वापर तुम्ही स्वतःच्या शिक्षणासाठी करू शकता. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचा सल्ला असा आहे की 12वीपर्यंतचं शिक्षण ही आपल्या आईवडिलांची जबाबदारी आहे. पुन्हा नीट ऐकून घ्या, 12वीपर्यंतचं शिक्षण ही आपल्या आईवडिलांची जबाबदारी आहे. 12वी झालं म्हणजे आपण 18 वर्षाचे झालो, मोठे झालो, त्याच्यामुळे ती जबाबदारी आपण स्वतः घेतली पाहिजे. घरात किती पैसे असले तरी मी मुलांना सांगतो एज्युकेशन लोन घ्या आणि स्वतःचं शिक्षण कर, कारण एज्युकेशन लोन घेऊन तुला स्वतःचं लोन स्वतः फेडता आलं पाहिजे, ती जबाबदारी घेणं. मी 12वी नंतर नोकरी करा असं सांगत नाही तुम्हाला, पण स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला शिका. आईवडिलांवर तुम्ही ओझं होऊन राहू नका. त्याच्यामुळे 12वी नंतर कितीही शिक्षण घ्या, पण स्वतःचं शिक्षण. बरेचसे स्टायपेंड्स, बरेचसे स्कॉलरशिप्स, बरंचसं फंडिंग जे आहे पॉसिबल आहे. कारण आज तुमच्या माहितीसाठी HDFC बँक आहे किंवा IDFC बँक आहे किंवा अशा बऱ्याच संस्था आहेत, बिर्ला ग्रुप आहे, यांच्या स्कॉलरशिप्स इझिली अवेलेबल आहेत. रिसेंटली एक कोटक महिंद्राची ॲड आली होती. कोटक महिंद्राचं ज्यांना 80% वर आहे, अर्थात काही कंडिशन्स असतात, टर्म्स अँड कंडिशन्स असतात, पण मग एकात नाही मिळालं तर दुसऱ्यात मिळून जातं. हा माझा अनुभव आहे. मी तुम्हाला ह्याच्यासाठी परत सांगतो की मी मगाशी सांगितलं जेव्हा माझा मुलगा परदेशात शिकतो तेव्हा माझ्या मुलाचं शिक्षणाचा खर्च जो आहे, कारण आपल्या मुलांना 12वी नंतर परदेशात पाठवायचं म्हणजे आपल्या पालकांना 2च प्रश्न निर्माण होतात की एक म्हणजे आपल्याला तो अजून लहान वाटतो, ती मुलगी लहान वाटते, जमेल की नाही हा प्रश्न येतो. पण माझ्या स्वानुभवातून मी सांगतो की ती मुलं तिथे जाऊन जास्त हुशार होतात. आज तो मुलगा तिकडे नोकरी पण करतोय, शिक्षण पण घेतोय आणि स्वतःचं जेवण आणि स्वतःचं घर सगळं सांभाळतोय. त्याच्यामुळे ती जबाबदारी घ्यायला लागतात. तुम्ही इथे त्यांना शिकवत बसलात तर ते ग्रॅज्युएशन होईपर्यंत पण तुमच्यावर अवलंबून राहतात आणि मी कुठेही नोकरी करत नाही. दुसरं महत्त्वाचा फॅक्टर जो असतो की शिक्षण आम्हाला परवडेल का. आता माझा शिक्षणाचा जो खर्च आहे माझ्या मोठ्या मुलाचा, तो जवळजवळ 1.5 करोडपर्यंतचा खर्च आहे. हा आकडा ऐकल्यानंतर पण तर अर्ध्याधिक लोक तर बोलतील हे काय आपल्या बजेटमध्ये नाही आहे. पण जर मी तुम्हाला सांगितलं की हे शिक्षण आपल्याला जवळजवळ मोफत करता येतं, ॲक्च्युअल खर्च 1.5 करोड आहे मला माहिती आहे, मी त्याच्या फक्त पहिल्या वर्षाचा खर्च केला. आता दुसऱ्या वर्षाला तो नोकरी करून स्वतःचा सगळा खर्च स्वतः चालवत आहे आणि 20व्या वर्षी त्याने तिथे गाडी घेतली आहे. त्याच्यामुळे ते आपण इथे नाही करू शकत, तेवढं कठीण आहे. आणि मी असं नाही म्हणत आहे की परदेशात जाऊन स्थायिक व्हा, शिक्षण घ्या आणि परत या आणि आपण येऊन. कारण माझ्या मुलाच्या परत टेबलवर जर स्टडी टेबल बघितला त्याचा जिथे अभ्यास करतो तिथे
पहिला जो आहे तो भारताचा ध्वज आहे, त्याच्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे, त्याच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. ती डोळ्यासमोर ठेवून कायमचा ते अभ्यास करत असतो. त्याच्यामुळे संधी भरपूर उपलब्ध आहे. चांगलं किंवा वाईट ह्याच्यात नका जाऊ. जमेल किंवा नाही जमेल, जमवलं पाहिजे, ते जमवण्याचा प्रयत्न करा. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आणखीन एक महत्त्वाचं फॅक्टर असं आहे की बरेचसे कॉलेजेस आता ऑटोनॉमस होत आहेत, म्हणजे जवळजवळ प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्यांची फीस खूप जास्त आहे. काही ठिकाणी तर खूप जास्त फीस आहे आणि आपल्याला सरकारी पर्याय जे आहेत ते खूप कमी उरलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही शिक्षण, तुमचे मार्क्स खूप महत्त्वाचे आहेत. मार्क्सला मी बाहेरच्या जगात, नॉर्मल जगात मी मान्यता देत नाही, महत्त्व देत नाही, पण तुम्हाला जर ॲडमिशन्स मिळवायचे तर तुम्हाला ते मार्क्स खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्याकडे लक्ष द्या, कारण ते मार्क्स नसतील तर तुम्हाला ॲडमिशन पाहिजे तसं मिळणार नाही. दुसरी एक गोष्ट माझ्या अजून एक लक्षात आली की यावर्षी खास करून अनेक मुलांना 12वी झालेल्या माहितीच नव्हतं की मुंबई युनिव्हर्सिटीचे फॉर्म झाले आहेत, रजिस्ट्रेशन झाले आहेत आणि लिस्ट लागेपर्यंत काल परवापर्यंत माझ्याकडे सेकंड लिस्ट काल लागली आहे मुंबई युनिव्हर्सिटीची. आणि मुलं माझ्याकडे काही येतात की अच्छा ही कधी झालं आम्हाला माहिती नाही. आपण ज्या जगात जगतो, दिवसभर जिथे एवढ्या रील्स बघत असतो, तिथे आपण आपली माहिती ठेवणं आम्हाला कोणी सांगितलं नाही असं एक प्रश्न येतो. बाकीच्या गोष्टी आपण जशा स्वतः माहिती घेतो तसं माहिती घेणं गरजेचं आहे. 12वीचा रिझल्ट लागल्या दुसऱ्या दिवशी फॉर्म्स ओपन झाले होते, त्याच्यामुळे ती माहिती घेणं गरजेचं आहे. 13 तारखेला तर कॉलेज सुरू होते, 13 जूनला तुमचे FYचे जे फर्स्ट इयरला जातात 12वीनंतर त्यांचे 13 तारखेला कॉलेजेस सुरू होते. त्याच्यामुळे माहिती घेत राहा. म्हणजे जेवढा टाईम आपण रील्समध्ये घालवतो त्या एज्युकेशनशी रिलेटेड रील्स जर असतील त्या फार महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी. आणि मी बरंच यूट्यूबवर वगैरे बघितले, कारण मी स्वतः यूट्यूबवर काही मार्गदर्शन करत असतो, माझे स्वतःचे व्हिडिओज आहेत, तर यूट्यूबवर बरीच माहिती उपलब्ध आहे. फक्त काळजी काय घ्यायची, आपल्याला ते समजणं गरजेचं आहे की कोणतं आपल्याला कोण पेड प्रमोशन करते आणि कोण फ्री प्रमोशन करते. जसे फॉर एक्झाम्पल माझे व्हिडिओज बघितले ते सगळे फ्री प्रमोशन्स आहेत, म्हणजे मी कोणत्या कॉलेजकडनं पैसे न घेता हे काम करतो. कारण माझ्या पैसे कोणत्या कॉलेजने दिलं तर मला त्या कॉलेजची वाहवा करावी लागते. तर तसं न करता मग अनेक जे आहे ते पेड प्रमोशन्स असतात ते बघणं आवश्यक आहे. अनेक वेळेला माझे क्लासेस आहेत, आता 10वी आणि 12वीची मुलं हा पण प्रश्न मला विचारतात की सर क्लासेसची पिकनिक होते का. आता हा एक मेजर क्रायटेरिया झाला आहे, क्लासेस चालवायचं म्हणजे पिकनिक पण अरेंज करायला लागते. पण माझ्या क्लासेसमध्ये पिकनिक्स होत नाहीत हे मी आधीच सांगतो. पण आम्ही एक वेगळा उपक्रम राबवतो क्लासेसमध्ये, ते म्हणजे कॅम्पस व्हिजिट. तुमच्यापैकी कोणालाही कॅम्पस व्हिजिट करायचं असेल ना तर मला संपर्क साधा, मी तुम्हाला कॅम्पस व्हिजिट करून देतो. कॅम्पस व्हिजिट म्हणजे काय, तसं ग्रॅज्युएशनच्या मुलांना इंडस्ट्रियल व्हिजिट माहिती असेल, त्याला तुम्ही IB म्हणता, तसं आम्ही कॅम्पस व्हिजिट करतो. कॅम्पसमध्ये मुलांना नेतो. तुम्हाला जे शिक्षण घ्यायचं आहे पुढे, तुम्ही पालकांना पण विनंती करीन आणि मुलांना विनंती करीन, माझ्याकडे किंवा माझ्याशिवाय पण तुम्ही संपर्क साधा कॉलेजेसला. तुम्ही मुळात स्वतः कॉलेजेस बघून या. एखाद्याला जर आर्किटेक्चर करायचं आहे तर नेमकं आर्किटेक्चर कॉलेज काय आहे, तिथे काय शिकवलं जातं, किती वर्षाचा तो कोर्स देतात. पण आता मुंबईमध्ये मला इथलं माहीत नाही, पण माटुंग्याला खालसा कॉलेजला पण हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. फूड टेक्नॉलॉजीचा एक न्यूट्रास्युटिकल्स म्हणून एक चांगला कोर्स आहे, फूड टेक्नॉलॉजीचा संबंधित कोर्स आहे. सो हा कोर्स पण खालसा कॉलेजला चालू आहे आणि ICTला पण चालू आहे ते कोर्सेस. सो या कोर्सेसची जरा माहिती गोळा करायला सुरुवात करा. त्याच्या व्यतिरिक्त आत्ता जे सायन्स झालं, आर्ट्स झालं, कॉमर्स झालं, मला वाटतं आर्ट्सच्या मुलांना पण परदेशात खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत आर्ट्सच्या मुलांना. आणि आर्ट्स आणि कॉमर्सचं किंवा म्हणजे परदेशात जाऊन, खास करून तुम्ही UKला जात असाल ना, UKला, तर UKचा ॲडव्हान्टेज काय आहे, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन बाकी सर्व ठिकाणी 2 वर्षाचं आहे, UKमध्ये 1 वर्षाचं आहे. म्हणजे तुम्ही जाता 2 वर्षासाठी, 1 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन करता आणि 1 वर्ष नोकरी करतात तिथे. सो जे लोक परदेशात जायचे स्वप्न बघतात, फार सोपं आहे जाणं. मी तुम्हाला सांगतो, कारण मी माझी बरीच मुलं गेलेली आहेत, त्यांच्यासाठी फार सोपं आहे हे जाणं. फक्त तयारी वेळेत सुरू करा. पैशाची चिंता करू नका, पैसे उभे राहतात. कारण परदेशात आहेत ना 2 प्रकारच्या, आता 3 प्रकारच्या स्कॉलरशिप मिळतात. एक मेरिट बेस्ड स्कॉलरशिप असते. मेरिट बेस्ड स्कॉलरशिप म्हणजे काय असतं, जी मी मगाशी तुम्हाला सॅटची परीक्षा सांगितली, ती सॅटचा रिझल्ट किंवा IELTS नावाची एक परीक्षा आहे त्याचा रिझल्ट, किंवा तुमच्या 9वी पासून 12वी पर्यंत, हा एक फरक आहे आपल्या इंडियन एज्युकेशन आणि तिथल्या एज्युकेशनमध्ये.
की आपल्याकडे 12वीचा रिझल्टच बघितला जातो, तर तिथे 9वीपासून 12वीचा रिझल्ट बघितला जातो. त्याच्यामुळे तुमचा ॲव्हरेज मेंटेन करता आला तर तिथे चांगली संधी आहे. सो एज्युकेशन लोन्स 60 लाखापर्यंत विदाऊट मॉर्गेज अवेलेबल आहे. 60 लाख 60 लॅक्सपर्यंत विदाऊट मॉर्गेज, म्हणजे तुम्हाला घर गहाण ठेवायची गरज नाही. तुम्हाला तुमचा सॅटचा स्कोर चांगला पाहिजे, त्याच्यावर लक्ष द्या. त्याच्यातनं चांगल्या संधी उपलब्ध आहेत, वेदर इट इज सायन्स, कॉमर्स और आर्ट्स. कोणालाही त्या संधी उपलब्ध आहेत. तुम्ही म्हणजे लिटरेचरमध्ये इंटरेस्टेड असाल, हिस्ट्रीमध्ये इंटरेस्टेड असाल, इकॉनॉमिक्समध्ये इंटरेस्टेड असाल, पॉलिटिकल सायन्समध्ये इंटरेस्टेड असाल तर खूप चांगले कोर्सेस अवेलेबल आहेत. सॅट जसं 10वी नंतर असतं तसं ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांसाठी GRE आहे. GRE त्यातल्या त्यात ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांना बाहेर ग्रॅज्युएशनमध्ये MBA पण स्पेशलायझेशन करायचं असेल तर GMAT नावाची परीक्षा आहे, तर त्या करू शकता. आणि UKमध्ये तर तुम्ही फर्स्ट इयरलाच डायरेक्ट स्पेशलायझेशन घेऊ शकता. इंडियामध्ये आपण सेकंड इयरला स्पेशलायझेशन घेतो, फर्स्ट इयरला नाही. सो तो एक ॲडव्हान्टेज. एका वर्षात तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट करता, एका वर्षात ते ग्रॅज्युएशन कंप्लीट करताना पण तिथे तुम्हाला 20 तास काम करायची संधी मिळते. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, फक्त एक उडी मारायची गरज असते आणि त्या 20 तासामध्ये साधारण $12 ते $15 तुम्हाला एका तासाला मिळत असतात. याच्यात सगळा तुमचा घर खर्च, राहणं खाणं सगळं निघून जातं. आयर्लंडसारखे वगैरे देश आहेत त्यांना तर आता माणसांची गरज आहे, तर ते एज्युकेशन पण तुम्हाला फ्री करतायत. जर्मनी एज्युकेशन तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं आहे तर फ्री करतायत. सो बरंचसं एज्युकेशन जिथे फ्री होतं आहे, तर त्याची ती माहिती घ्या. आपल्या डोक्याची मनात जी भीती आहे ना ती बाहेर काढून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवतोय तर मराठी तुम्हाला माहिती असेल अटकेपार झेंडा. पण तेच काय होतं 19 विषय, तुम्ही त्या 19 विषयामध्ये हे पण आहे की तुम्ही जर BCom करताय तर BCom जी मुलं करतात त्यांच्यासाठी 3 का 4 विषय माफ होतात, म्हणजे तुम्हाला कमी विषय क्लिअर करायचे. पण त्याचा ॲडव्हान्टेज असा होतो की ACCAची डिग्री मिळाल्यानंतर, जसं CA ला मान्यता कुठे आहे, फक्त भारतात आहे. तुम्हाला बाहेर जायचं तर ॲडिशनल एक्झाम्स द्यावे लागतात तिथे. पण जर ACCAची डिग्री तुम्ही क्लिअर करताय तर 180 देशात तुम्हाला नोकरी मिळू शकते. त्याला मान्यता 180 देशात आहे. तर ती तुम्ही डिग्री सायमल्टेनियसली करू शकता ग्रॅज्युएशन करता कॉमर्स. तसंच आता CFA आहे. मी पुन्हा सांगतो, बऱ्याच वेळेला क्रेज असतं BAF करायचं आहे, BBA करायचं आहे, BMS करायचं आहे. करू नका असं म्हणत नाही. कॉलेज खरंच चांगलं आहे का तेवढं बघा, कारण बरेचसे ऑटोनॉमस कॉलेजेस त्या डिग्री त्या लेवलचं शिक्षण देत नाही, डिग्री देत आहेत. आपल्याला एखाद्या मोठ्या कॉलेजची डिग्री मिळते, आपल्या नावावर डिग्री असते, पण बाहेरच्या जगात जेव्हा मी इंटरव्ह्यूला जातो तेवढं नॉलेज माझ्याकडे नसतं. जेव्हा इंटरव्ह्यूला बसतो तेव्हा किंवा काम करायला बसतो तेव्हा नॉलेज माझ्याकडे नसतं. म्हणजे माझ्याकडे एक मुलगी कामाला होती, तिला ग्रॅज्युएशन झालं तरी चेक कसा लिहायचा ते माहिती नव्हतं. चेक कसा लिहायचा म्हणजे सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या माहीत नसून प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला नसतं. तर ते प्रॅक्टिकल नॉलेजवर भर द्या, कारण आत्ताचं जग हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे. तुम्हाला तुमच्याकडे डिग्री काय याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काय येतं हे पण बघितलं जातं. सो ते महत्त्वाचं आहे. जी लोक 10वी झाली आहेत त्यांच्यासाठी एक सल्ला आहे, तुम्ही आर्ट्स घ्या, कॉमर्स घ्या, सायन्स घ्या. DSAT नावाची परीक्षा आहे. DSAT डिजिटल स्कॉलिस्टिक असेसमेंट टेस्ट. जवळजवळ 100 देशांमध्ये कुठलाही कोर्स करायचा असेल, कुठलंही 12वी नंतरचं शिक्षण घ्यायचं आहे, त्या 100 देशांमध्ये आपला देश पण आला. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की आपल्या देशात पण काही कॉलेजेस असे आहेत जिथे JEE नीटची गरज नाही, तुम्ही सॅटच्या बेसिसवर पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. सो सॅट नावाची एक्झाम आहे, स्कॉलिस्टिक असेसमेंट टेस्ट. आता ही फार महत्त्वाचं तुम्हाला फॅक्टर्स याचे समजून घ्या. परदेशात शिक्षण ज्यांना घ्यायचं आहे त्यांना, आणि भारतात पण काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत. आता भारतात प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज कुठल्या आहेत तर ज्या आपण म्हणतोय ती NMIMS तुम्ही ऐकलं असेल, इथे अंधेरीलाच आहे. SP जैन ऐकलं असेल. सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी आहे, फ्लेम आहे, अशोका युनिव्हर्सिटी, वेनेट युनिव्हर्सिटी आहे, मणिपाल युनिव्हर्सिटी आहे. या सगळ्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत ते त्यांच्या एंट्रन्स एक्झाम कंडक्ट करतात, पण ॲट द सेम टाईम सॅटच्या बेसिसवर पण ॲडमिशन्स घेतात. आता सॅटचा ॲडव्हान्टेज काय तुम्हाला सांगतो, तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे, तुम्हाला मेडिसिन आणि लॉसाठी हे एक्सेप्शन आहे फक्त, पण इंजिनिअरिंग करायचं असं समजा मी कन्सिडर केलं, किंवा तुम्हाला लिटरेचरमध्ये पुढे जायचं आहे, किंवा तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये पुढे जायचं आहे, अशा ठिकाणी सॅटचा बेनिफिट काय होतं लक्षात घ्या. परदेशात जाण्यासाठी कुठलाही कोर्स करण्यासाठी एकच परीक्षा ती म्हणजे सॅट आहे.
की सॅटमध्ये काय काय विचारलं जातं, तर 10वी पर्यंतचं इंग्लिश आणि मॅथ्स, तुम्ही तर 10वी झालेले आहात त्याच्यामुळे तुमच्यासाठी ती कठीण नसणार. इंग्लिश आणि मॅथ्स विचारलं जातं. वर्षातलं किती वेळा होते, आपल्या सगळ्या भारतातल्या जे एंट्रन्स एक्झाम आहेत ते वर्षातनं एकदा किंवा मॅक्सिमम 2दा होतात. ही परीक्षा वर्षातनं 7 वेळा तरी होते, मिनिमम 7 वेळा. म्हणजे जर तुम्ही आज तयारी सुरुवात केली तर जूनचा अटेम्प्ट आहे तो सोडून द्या, अभ्यास होणार नाही तुमचा, कारण अभ्यास करावा लागेल, तेही असं जाऊन बसू नाही शकत तुम्ही. पण तुमच्याकडे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ही अटेम्प्ट तुमच्याकडे 4 अटेम्प्ट पुढचे अवेलेबल आहेत. या कुठल्याही एका अटेम्प्टमध्ये जर दिलं तर तुमच्या खिशात, आपण म्हणतो ना उपमाचा एक्का आपण घेऊन फिरतोय, कारण तुमच्याकडे एक बॅकअप प्लॅन क्रिएट होईल. आता याच्यात विचारलं जातं मॅथ्स आणि इंग्लिश. बरं, आपल्या सगळ्या भारतातल्या परीक्षा ज्या आहेत त्यांची व्हॅलिडिटी फक्त 1 वर्ष आहे. म्हणजे मी ते दापोली विधानसभेचे संपर्क प्रमुख सन्माननीय सुधीरभाऊ कदम, संपूर्ण आसन गट जिल्हा परिषद टीम, आमचे तालुका सरचिटणीस नरेशजी गरटकर आणि समस्त उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनींनो आणि पालकांनो, गुणगौरव सोहळा आपण घेतला आहे त्याचा प्रमुख उद्देश हाच असतो की एक स्टेप जे आपण कॉन्फिडन्स लेवल बोलतो ती वाढवण्यासाठी. प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काहीतरी करायचं असतं आणि खास करून गावच्या ठिकाणचे विद्यार्थी असतात, त्यांना मार्गदर्शन, करिअर गायडन्स किंवा स्किल डेव्हलपमेंट किंवा विशिष्ट असं एक सब्जेक्ट कोर्सेस निवडण्याचे हे फार कमी प्रमाणात मार्गदर्शन होतं. तसं शहरी विद्यार्थ्यांना जास्त मिळतं त्याच्या प्रमाणे. पण संपूर्ण आपण आकडेवारी पाहिली, 10वी असू दे 12वी असू दे, याच्यामध्ये कोकण सध्या नंबर 1ला आहे. म्हणजे सगळ्याच विद्यापीठांचे आपण सध्या गटाचे किंवा सध्या डिव्हिजनचे आपण मार्क बघितले तर त्या मार्कांमध्ये किंवा अव्वल क्रमांकामध्ये जे विभागीय गुणतालिका असेल किंवा विभागीय क्रमांक जो पटकावतो त्याच्या सगळ्यात जास्त कोकणचा नंबर लागतो. म्हणून शिवसेनेच्या वतीने सन्माननीय सुधीर भाऊंची संकल्पना होती की आपण कोकण आणि खास करून दापोली विधानसभेमधले जे 10वी किंवा 12वी मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्यांचा आपण गुणगौरव केला पाहिजे. याच्याने काय होणार आहे, एक तर आपण इथे एक ॲडवायझर म्हणू किंवा एक मार्गदर्शक व्यक्ती आणू. जसं पानकर सरांनी फार सुंदर 1-1.5 तासाचं तुम्हाला काउन्सिलिंग केलं, फार सुंदर होतं. तर त्याच्यातून तुम्ही काय घेणार आणि काय सोडणार हा प्रत्येकाचा असतो. कारण आपण कितीही सांगितलं त्यावेळी शेवटीला कसं असतं, किती बिंबवू शकतो. तुम्ही एखाद्या कधी आता सैनिकी शाळेमध्ये गेला असाल तर सैनिकी शाळेचे एक प्रिन्सिपल असतात, एक त्यांचा पूर्ण तक्ता असतो की तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी तुमचं संपूर्ण स्ट्रक्चर तयार केलं असतं, म्हणजे तुमचं वेळापत्रक दिलं असेल. तर त्याच्यातून विद्यार्थी डेव्हलप होत असत. जसं आता आपल्याकडे जिल्हा परिषद शाळा आहे, जिल्हा परिषद शाळेमध्ये म्हणजे पूर्वीच्या काळी आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा वक्तृत्व स्पर्धा फार व्हायच्या आणि त्याच्या अशा केंद्रीय शाळा असायच्या, जवळजवळ 14 किंवा 10 शाळांचा गट तयार व्हायचा आणि त्या शाळांमध्ये वक्तृत्व, आणि त्याच्यातून वक्तृत्व स्पर्धेतून काय व्हायचं की स्किल डेव्हलप व्हायचं. तुमचं जडणघडण, विद्यार्थीच्या जडणघडणामध्ये किंवा तुमची मानसिकता किंवा तुम्हाला काय करायचं आहे किंवा स्टेजवर येऊन बोलल्यानंतर किती फरक पडतो, तुमचा कॉन्फिडन्स लेवल किती वाढतो, याच्यातून ते प्रयत्न केले जायचे. जेव्हा मी जिल्हा परिषद शाळेमध्ये होतो तेव्हा मला खास करून साने गुरुजी शाळेमध्ये मी भाषण केलं होतं. जवळजवळ 1.5 तासाचं भाषण होतं ते साने गुरुजी शाळेत. आणि त्याच शाळेत म्हणजे साने गुरुजी विद्यापीठ पालघर याच शाळेत मला पहिला क्रमांक मिळाला होता. आणि माझा AG हायस्कूलच्या संपूर्ण टीमच्या वतीने, म्हणजे त्यांचा तो एक त्यावेळेचा मला वाटतं शिक्षकांचा एक ग्रुप होता, म्हणजे त्या व्हॉट्सअपला होता, पण ते असे जिल्हा परिषद गट वाईज ते शिक्षक असे तयार करायचे आणि त्याच्यातून चांगले विद्यार्थी निवडायचे. आता काय होत आहे, 10वी पर्यंत मुलं ही पालकांच्या जवळपास सोबत असतात. तेव्हा असं व्हायचं की 7वी पर्यंत पालकांच्या सोबत राहायचे. आपल्याला जर हायर एज्युकेशन किंवा 10वी पुढचं शिक्षण करायचं असेल तर आपल्याला घर सोडावं लागायचं. त्याच्यामुळे पर्सनॅलिटी डेव्हलप होती ती त्या काळी फार लवकर व्हायची. आता तेवढी होत नाही, कारण आता मोबाईलचा काय आहे. 10वी 11वी 12वीचे विद्यार्थ्यांना पण आपल्याला एकदम म्हणजे आरडाओरडा करून सांगावं लागतं, अरे आता बस झोप 3 वाजले. तुम्ही विश्वास नाही करणार, मीही 2 विद्यार्थ्यांचा पालक आहे.
माझाही 10वीला एक आणि माझी एक 12वीला आहे. आता एकीचं आम्ही कॉम्प्युटर सायन्सचं ॲडमिशन चालू आहे आणि दुसऱ्याचं आता सायन्सला ॲडमिशन घेतलेलं 11वीला. पण सगळीकडे तीच परिस्थिती आहे की ती आज फक्त यांचं एवढंच कौतुक करायला लागेल की सकाळी 9 वाजल्यापासून इथे आलेले आहेत आणि जवळपास किती वाजले 1 वाजायला आला. म्हणजे तुमच्या संयमाची कौतुक केलं पाहिजे. फार सुंदररित्या तुम्ही ऐकलंय. आता जास्त वेळ काय घेत नाही. साहेब बोलतील त्याच्यानंतर आपल्या या मूळ कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला असा मी समजतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. करिअर निवडताना जसं सरांनी सांगितलं थोडं चाणक्य नीती वापरा. जास्त सोसायटी म्हणजे किती 4 मित्र एकत्र येतील त्या मित्रांमधले संगतीचा परिणाम फार असतो. चांगले मित्र निवडा. छान वाटतंय. वरती गरम होत आहे. वरती होते खाली होत आहे. मग काय वरती सांगतो खाली गरम आपल्याला होतं गरम ना. ठीक आहे. बरं आजच्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख ह्या आसोड 32 गावाचे सगळे आमचे शिलेदार सन्माननीय सुनील चव्हाण साहेब, सन्माननीय शांतारामजी खळे साहेब, आमचे गावडे लंकेश कदम, सुधीर राऊत, त्याचबरोबर 2 आमचे वरिष्ठ सहकारी आदरणीय हरावडे साहेब, तालुक्याचे सरचिटणीस सन्माननीय नरेशजी गरडकर साहेब आणि आसोडचे पाष्टे साहेब, त्याचबरोबर आसोडचे सर्व बामणे, ही सगळी जी टीम आहे आमचे घडवले आहेत, ही सगळ्या टीमचं खऱ्या अर्थानं सगळ्यांनी टाळ्या वाजवून कौतुक करा. तुम्हाला सगळ्यांना बोलवलं इथं. मी स्वतः प्रवीण लाड साहेब किंवा बैकर साहेब आम्ही फक्त पाहुणे आलोय चहा घेण्याकरता. पण खरं कौतुक तुम्हाला इथं आणण्याकरता, हॉल बुक करण्याकरता, पालघर सरांना आणण्याचं सगळं नियोजन ह्या जी पहिली नावं घेतली, ही जी आपल्या 32 गावातले जे काही चांगले लोक आहेत, जे काही समाज सुधारक लोक आहेत, जे काही पुढारी म्हणजे जो पुढे येऊन काम करतो लोकांसाठी, तो पुढारी म्हणजे व्हाईट कपडे घालून फिरतो तो नाही. पुढारी म्हणजे लोकांसाठी पुढे येऊन काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतो तो पुढारी. असे माझी ही सहगी पुढाऱ्यांची टीम. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या यांच्याकरता. दुसऱ्या काळात तुमच्याकरता वाचवा. आता माझे सहकारी म्हटले तुम्ही सकाळी 9 वाजता आले, आता 1 वाजला. 9 ते 1 तुम्ही कोणीही ऑनलाईन गेलेले नसाल ना. कुणीही मोबाईल बघितला नसेल. ज्यांनी बघितलं नाही त्यांनी टाळ्या वाजवा. बरोबर की नाही. 9 ते 1 थांबायचं आहे. आताच्या युगामध्ये 9 ते 1 इथं बसून कोणीही जाऊन व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, काय फेसबुक चेक केलं नसेल तर तुमचं मनापासून कौतुक आहे. हा संयम महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये संयम चांगला असेल तर तुम्ही खूप काय करू शकता. पालकर सरांनी तुम्हाला खूप चांगलं सांगितलेलं आहे. त्यात मी आणखी काही वेगळी भर टाकणार नाही. पालकर सर आपल्या दापोलीचे आहेत. त्यांच्याकडे साधारणतः 10,000 विद्यार्थी प्रत्येक वर्षाला मुंबईमध्ये ते इंजिनिअरिंग, CET, काय JEE ह्या सगळ्या प्रकारचं ते शिबिरं घेतात आणि त्यांचे क्लासेस चालू आहेत. दादरला, नायगावला, माटुंग्याला, लोअर परळला बऱ्याच ठिकाणी त्यांचे क्लासेस चालू आहेत. समर्थ क्लासेस ना यांनी नावात त्यांचे क्लास चालू आहेत. तर असे हे नामवंत मार्गदर्शक विनामूल्य ते बाहेर जाताना पैसे घेतात, परंतु ह्या सगळ्या मंडळीने आग्रह केल्यानंतर तुमच्याकरता विनामूल्य आपल्याकडे आलेले आहेत. त्याचा खऱ्या अर्थानं आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगेन. मगाशी मी आल्यानंतर आमच्या गरडकर साहेबांनी पहिल्या 5 मधल्या मुलांना बोलवलं. आमची एक मुलगी आली, एक मुलगा आला. तुमची माझीच मुलं सगळी. ती मुलं आल्यानंतर थोडासा आपल्याकडे कॉन्फिडन्स लेवल जो मुलांचा असतो तो कमी दिसला मला. मी तुम्हाला सांगतो काय कॉन्फिडन्स. नील इकडे. हा मुलगा मला एक आपल्या भागातला आहे. गाव कुठलं तुझं? शिवनारी. याचं नाव नील नरेश गावडे. मला मागच्या महिन्यात उमेश मांडवकर आपल्याकडचा एक मुलगा आहे, कार्यकर्ता, लग्नात ठाण्याला भेटला. सहज पुढे आला, पाया पडला. म्हटलं काय करतो बाळा तू? मी आता 9वीला आहे. हे मुद्दाम ऐका सगळ्यांनी. मग काय करायचं आहे? मला IPS किंवा IAS व्हायचं आहे. टाळ्या वाजवा. मी आल्यावर त्याला पाहिलं. आज खरं 10वी-12वीच्या मुलांना बोलवलं पण तो आलाय. मी परत म्हटलं की बाबा तुला असं का वाटतंय, कधी ऐकलेस तू IPS? त्यांनी मला UPSC, MPSC जाऊ दे. UPSC म्हणजे वरची स्टेज आहे. त्यांनी UPSC परीक्षेची संपूर्ण तयारी NDA पासून काय करावं लागतं, कधी स्पर्धा परीक्षा असतात, काय असतं, कोण घेतं, कुठे घेतं आणि मग कुठल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात, काय होऊ शकतं, त्यांनी मला इथं जवळजवळ 1.5 तास माहिती दिली.
मी लग्नाला गेलो होतो, एक नवीनचा मुलगा मला पाहून तास सांगतोय UPSC वरती. कोण म्हणतो आपल्या मुलांना माहिती नाही आहे? तुमचं इन्स्टा, तुमचं काय यूट्यूब, गुगल सगळ्यावरती परिपूर्ण माहिती असते. त्यांनी हा फायदा घेतला. याच्या आई वडिलांनी याला नाही सांगितलं. मी त्याला विचारलं, त्याच्या आई वडिलांना माहिती नाही UPSC MPSC म्हणजे काय, पण त्याला ठरवलंय की मला UPSC अधिकारी व्हायचं आहे. आता UPSC केल्यानंतर वरती सेंट्रलाइज सगळ्या नोकऱ्या असतात. जर आपल्यातला एखादा विद्यार्थी, आपल्या माटवण गावचा एखादा मुलगा IAS झालाय, किमान 6 आकडी पगार असतो, बंगला मिळतो, गाडी मिळते आणि नोकर चाकर मिळतात. आपल्या घराची संपूर्ण आपण परिस्थिती बदलू शकतो. किंवा तो अभ्यास केलेला वाया जात नाही. जवळजवळ शासनाच्या खाली 27 ते 30 नोकऱ्या असतात MPSCला. आपल्याकडे तलाठी विदर्भातनं घाटावरनं, ग्रामसेवक विदर्भातनं घाटावरनं, शाळेतले शिक्षक विदर्भातनं घाटावर. आता आमच्या ह्या ताई मुंबईत काम शिकतात, पण आपल्याकडचे बरेचसे शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, भाऊ, सर्कल सगळे कुठले आहेत? विदर्भ, घाट, धुळा, जालना तिकडून. आणि आमची पोरं मुंबईत कारकुनी करायला. हे चित्र बदलायचं तुम्हाला. ही आपली जी कन्सेप्ट, जी आपण संकल्पना घेतली की 10वी 12नंतर पुढे काय, बऱ्याच संधी आहेत. मगाशी आमच्या या मित्राने सांगितलं, फणसूवाला यांनी सांगितलं, कॉमर्स, आर्ट्स आणि सायन्स पलीकडे बऱ्याच संधी आहेत, भरपूर नोकऱ्या आहेत. ज्याच्याकडं फुल कॉन्फिडन्स आहे, ज्याला काय कळतं, मी काय फक्त नावाला काय ती पदवी घेतली, काय शिकलो म्हणजे नाही. तुम्ही ITI करा, वाटेल ते करा, काही करा, कुठलेही टेक्निकल कोर्स करा, वोकेशनल कोर्स करा, पैसा सगळ्या ठिकाणी मिळतो. फक्त आपल्याला तो कमवता आला पाहिजे चांगल्या मार्गाने. तुम्ही चांगले शिकला तर बाकी लोक तुम्हाला असं आयडॉल म्हणतील, बाबा आमच्या वाडीतला, आमच्या गावातला हा मुलगा ह्यांनी चांगलं केलंय, मला असं म्हणायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या वाडीत गावातले हिरो हिरोईन बना, बरोबर ना? हिरो म्हणजे कोण? जो आपल्या मागच्या लोकांना, आपल्या मागच्या भावंडांना, आपल्या वाडीतल्या गावातल्या लोकांना एक मार्ग दाखवतो, तो हिरो. हिरो म्हणजे शाहरुख खान, सलमान खान नाही किंवा अक्षय कुमार नाही. हिरो तुम्ही रिअल हिरो बना. मग ते अब्दुल कलाम असतील किंवा अशी बरीच माणसं आहेत मोठमोठी. तेंडुलकर हिरो मी नाही म्हणणार, पण हिरो जेव्हा तुम्ही सर्वसामान्य घरात येऊन काय करून दाखवता तेव्हा हिरो म्हणा. तेंडुलकर ठीक आहे, त्याच्याकडे एक वेगळा बेस होता, त्याने खूप मेहनत घेतली आणि मोठा झाला, पण सगळे तेंडुलकर म्हणणार आहेत का? नाही म्हणणार. मग आपल्याला काय करायचं आहे? मी ज्या घरातनं आलो, ज्या घरातल्या माझ्या आई वडिलांनी, माझ्या पालकांनी, भावा बहिणींनी माझ्यासाठी शिक्षणासाठी मला जे काही कष्ट घेतले, जी मेहनत घेतली, की ज्या पद्धतीनं आता मला कपडे घालायला मिळतात, जे खायला मिळतंय, जे आता मला लाईफस्टाईल मिळते, ती लाईफस्टाईल मला पुढे आणखी चांगली वाढवता आली पाहिजे किंवा तेवढी ठेवता तरी आली पाहिजे. एवढं शिक्षण किंवा आपल्याला येता आलं पाहिजे. मग आई वडिलांना बरं वाटेल. बरोबर ना? की गावाकडे शेती विकून मुंबईत यायचं आहे सगळ्यांना. गावाकडे बऱ्याच गोष्टी आहेत, मुंबईतनं तुम्ही करू शकता. रोज गावाला जायची गरज नाही. मी फक्त आता जाता एवढंच सांगेन, तुम्हाला एक उदाहरण नीटचं दिलं. तुम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून पालकसर आहेत, तुम्हाला कोणालाही कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतील, वेगवेगळ्या आता बँकिंग परीक्षा असतात, रेल्वे परीक्षा स्पर्धा वेगवेगळ्या असतात, बँकेची येते, रेल्वेची येते आणि कुठल्या येतात. आम्ही नेहमी टाकत असतो, पण आपल्या मुलांनी तयारी करायला घ्या. स्पर्धा परीक्षेची पुस्तकं किंवा त्याचे मासिक, द्वैमासिक तुम्हाला रेल्वे स्टॉलवरती वाचायला मिळतात. 50 रुपये, 60 रुपये, 20 रुपये. नाही घेता आले तर अगदी 10 रुपयाला मिळतात. नॉलेज कुठे संपत नाही. नॉलेज हे काय तुम्हाला आयुष्य पुरतं, तर तुम्ही घेत राहा. जेवढं वाचाल तेवढं तुम्ही वाचाल. व्हॉट्सअपवरती सकाळी उठलो, आज काय सोमवार पाठव शंकर, उद्या काय मंगळवार पाठव गणपती, परवा माझा चांगला फोटो काढ, आज मी जरा छान दिसतोय, माझा बर्थडे आता म्हणतात मी टाकला फोटो, किती लोकांनी लाईक केलं, 2 मिनिटांनी बघायचं मला लाईक किती आले. तर ते लाईक बघण्यात तुमचं आयुष्य घालवू नका. मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमचं आताचं जे आयुष्य आहे 10वी ते 15वी आणि पुढे 2-3 वर्ष, ही 5-7 वर्ष तुम्ही स्वतःला द्या. तुमच्या आईवडिलांना नाही, तुमच्या करता, तुम्हाला घडवण्याकरता. स्वतः मला काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि मला काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि म्हणून 10वी झालं, आता शाळा संपल्या, आता तुमचं खऱ्या अर्थानं बेस चालू झाला. 10वी ते 15वी म्हणजे कॉलेजचं जीवन म्हणजे मजा करायचं नाही, लेक्चर बंक करायचे नाही, फिरायचं नाही, चांगली नाटकं बघा, चांगले पिक्चर बघा, रोज सकाळ संध्याकाळी वर्तमानपत्र वाचा, भारतातल्या न्यूज ऐका, बाहेरच्या न्यूज ऐका. ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टीचं आपल्याला चांगली, जे ते चांगलं आहे ते वाचा. मी अजिबात सांगणार नाही पिक्चर बघू नका, बघा, चांगली नाटकं बघा, चांगली पुस्तकं वाचा. आपल्या मराठीमध्ये काही साहित्यामधली काही चांगली चांगली पुस्तकं आहेत,
मग ते पानिपत असेल, छावा असेल, महाराजांवरती असेल, वेगवेगळी पुस्तकं आहेत. तुम्ही वाचा. अभिषेक खांडेकर ययाती असेल, अशी वेगवेगळी पुस्तकं आहेत. ते मुद्दाम वाचा ही पुस्तक काय नक्की आहेत. ह्यांना काय चांगल्या चांगल्या कविता आहेत वेगवेगळ्या मोठमोठ्या लोकांच्या, त्यातला तुम्हाला जीवनाचा सार मिळेल आणि मग तुम्ही स्वतःला पुढे जाल. जाता आता मी एकच सांगेन तुम्हाला, मी इथे उभा सगळ्यांना दिसतोय, माझ्या मध्ये एक रेश मला दिसते, मी उभा आहे दिसतोय, एक रेष अशी आडवी दिसते कोणाला? माझ्या इथून एक रेष गेली, मी आता असं उभा आहे तर एक रेष माझ्या मानेपासून गेलेली आहे, इथून एक वरती भाग आणि खाली भाग आहे. मी कुठे खर्च करायला पाहिजे? वरती खाली कुठे? मला लागणाऱ्या वस्तूंवरती एक्स वाय झेड जे काय मला तो मी कुठे खर्च करायला पाहिजे? इथून वरती खाली. वरती कोणाला वाटतंय? हात वरती करा. गुड. एकाला वाटतंय वरती. का तुला वाटतंय वरती? बोल ना, घाबरू नकोस, बोल. तुला वरती का वाटतंय? अरे बोल ना बेटा, मला आवडलं ते. सगळ्यांना खाली वाटतंय पण तुला वरती वाटलंय, हेच महत्वाचं आहे. तुला का वरती? एक्झॅक्टली. टाळ्या वाजवा मुली करता. मी घातलेला हा शर्ट समजा असेल 500 रुपयाचा किंवा असेल 5000चा, हा फाटणार आहे उद्या 2-3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी. मी घातलेला घड्याळ असेल 500-5000चा, मला माहित नाही हा फाटेल किंवा तुटून जाईल. मी घातलेले शूज, मी घातलेली जीन्स कुठल्या कंपनीची मला माहित नाही, पण ह्या सगळ्याची व्हॅल्यू 6 महिन्यांनी, 3 महिन्यांनी किंवा वर्षभराने शिरू आहे. पण तुम्ही एखादं चांगलं पुस्तक घेतलं, एखादा कोर्स केला आणि तो खर्च तुमच्या मेंदूवर केला, तुमचा मेंदू विकसित केला, तर ते तुम्हाला लाईफ टाईम, आयुष्यभर तुम्हाला ते देत राहील. हे महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला कुठे खर्च करायचा आहे? सध्या. नंतर करा ना, एकदा तुम्ही एस्टॅब्लिश झाला, नोकरी बिकरी झालं, सगळं व्यवस्थित छान झालं, मग मुलगी पाठवा किंवा नवरा पाठवा नंतर. पण 10वी ते अगदी तुमचं अगदी कॉलेज कंप्लीट होऊन पुढच्या 2-3 वर्ष सेटल होईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मग असे आमचे साहेब बोलले, लाडसाहेब बोलले, थोडंसं लांब ठेवायचं. किंवा आमचा तो मगाशी मुलगा बोलला आमचा, हां तो पण चांगलं बोलला मगाशी, त्याचं कौतुक करायला पाहिजे, चांगलं बोलला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, थोडंसं आपण लांब ठेवून स्वतःला आपण मी कोणतरी आहे, मी कोणतरी बनतोय, मला काहीतरी बनायचं आहे, देवाने मला पाठवलंय पृथ्वीवरती, 2 हात पाय काय नाक सगळं दिलेलं आहे 100% आहे, तर मला याचा उपयोग चांगला करायचा आहे. आणि तो उपयोग करण्याकरता माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी घेतलेले कष्ट, माझ्या भाऊ बहिणीने घेतलेले कष्ट, हे सगळं मला काहीतरी करून दाखवायचं आहे गावात वाडीत. आणि एक आदर्श मुलगा, आदर्श भाऊ, आदर्श गावातला विद्यार्थी, ह्या सगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट माझ्यामध्ये आहेत, त्या मी लोकांना दाखवून देईन. एवढं जरी केलं भरपूर झालं. पुन्हा सगळ्यांचं तुम्ही इथं आलात, 10वी-12वीच्या ह्या शिबिराला तुम्ही तो चांगला येऊन पाठिंबा दिला, प्रतिसाद दिला, त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून कौतुक. तुझी सूचना रास्त आहे की लवकर घ्यायला पाहिजे. मी तर खरं डिसेंबरला बोललो होतो जानेवारीला घ्या, पण तेव्हा मार्चच्या मुलांच्या परीक्षा असतात. मी म्हटलं होतं परीक्षा झाल्या घ्या. तू बोललास ते बरं झालं, म्हणजे आमचं पण लोक ऐकतील, मी पण ऐकेन. बरोबर ना, समोर नसून असतात, कारण सूचना नेहमी चांगल्या असतात, त्या स्वागताच्या असतात. स्वागत करतो. मी आता संपूर्ण चालू विधानसभेत दापोली, मंडणगडखेड तिन्ही विभागात आपण सगळे आपले शिबिर चालू आहेत. UPSC MPSC शिबिर आपण दरवर्षी घेत असतो. इंग्लिश स्पीकिंगचे कोर्सेस आपण दादरला फ्रीमध्ये घेतो. कम्प्युटरचे आता सुद्धा कोर्सेस जे MSCIT शासनाच्या माध्यमातून आहेत त्या ठिकाणी, ते सुद्धा आपण चालू करतोय. ज्या ज्या मुलांना फ्रीमध्ये मोफत, इथे मुलुंडला असतील, ठाण्याला असतील, आपल्या म्हणजे कुठेही असतील आपल्या जवळच्या एरियामध्ये जिथे MSCIT के छोटे मोठे कोर्स आहेत, शासनाच्या माध्यमातून जे फ्रीमध्ये आहेत ते सुद्धा आपण मोफत करून देतोय. ज्यांना घ्यायचे असतील ते कशाला घ्यायचे, काय घ्यायचं, तुम्ही माझे ह्या लोकांना त्रास द्या की आम्हाला कोर्स करायचा आहे आणि मोफत करायचं आहे. जे मोफत ते, हे जे आता आपण सगळ्यांना शाल घातलं ना, टाळ्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या यांच्याकरता सगळ्यांना. मी पण आलो ह्या सगळ्यांना सांगायचं मला तो कोर्स करायचा, इथं कुठे अवेलेबल आहे. तो मुलुंडला पण आहे, तो ठाण्याला पण आहे, भांडुपला आहे, कुर्ल्याला आहे. शासनाच्या सरकारमान्य योजना आहे, तिथे तुम्हाला त्या OBC या वेगवेगळ्या प्रयोगांना आपल्याला ते फ्रीमध्ये करता येतो.